Come in. राइट कॉर्नर मैम थोड़ा क्लोज आहे एक साइड ला उभे राहा एक साइड ला उभे राहा मग दिसेल मैम एक साइड हां राइट ने स्टार्ट राइट कॉर्नर में मैम या सेंटर ला राइट तो इकडे बघा मैम समोर सोनाली मैम समोर सोनाली मैम या हियर विकेट कॅमेरा मैं रवि या अभिषेक वीडियो जर्नलिस्ट हो गया थैंक यू मैम सोलो ओके बात सोलो बैकड्रॉप ले हां मैम इकडे बघा मैम इकडे ते राइटला मैम इकडे बघा मैम सेंटर मैम राइट कॉर्नर मैम या राइट कॉर्नर मैम सेंटर मैम राइट कॉर्नर यहां पे देखिए मैम यहां पे मैम यहां पे इकडे बघा साइड में इकडे बघा डन अतिथी लेखक म्हणून ती काम करत होती आणि त्यावेळेला सो कूल नावाचे हे सदर सोनाली लिहायची त्याला जिथे शब्द आपली सोबत करणार आहेत जिने तिच्या कामाने स्तरापर्यंत अनेक कलाकृती नेलेल्या आहेत आणि मला असं वाटतं जिला बघितलं वाव शी इज सो कूल नाही का अशी आपली सो कूल तुझ्या अत्यंत प्रेमाची जवळची आणि तुझी लाईफ ज्ञानेश्वरी मी इथे पोहोचत असताना तिची शो चालू होता ती आरजे आहे रेडिओ मिर्चीमध्ये आणि ही जलेबी चालू होता मी इथे पोहोचत होते आणि मला थोडं धडधड वाटली की ही जलेबी आमच्या कार्यक्रमाला असेल ना थँक्यू सो मच होती आरजी आहे आणि अश्विनी तुम्ही सगळे आले होतात प्रत्येकाचे आभार पोहोचलाय सगळेजण खूप लांबून आलाय खूप जवळ असला तरी माझ्यासाठी वेळ काढून आला त्यामुळे थँक्यू व्हेरी मच आणि मोस्ट डेफिनेटली सोनाली खूप आलीस खूप आनंद झाला की तू इतके सहज म्हणालीस की मी येते तुझं पुस्तकांवरचं प्रेम मला माहिती आहे सोनालीबद्दल 2 गोष्टी सांगते ते म्हणजे तिचा पहिला सिनेमा साधारण 94 साली आला ती खूप लहान होती तेव्हा मी पण खूप लहान होते तेव्हापासून तेव्हापासून 2000 पर्यंत मला माझ्या एका कॉमेडी डिरेक्टरने त्याचा सोपं नसतं ऍक्टर बनणं अभ्यास करायचा असतो ते कसे कपडे घालतात कसं बोलतात तर कात्रणं जेव्हा तुझ्याकडे काहीच अभ्यास करत नाही नुसते डायलॉग पाठ केलं म्हणजे ऍक्टर नाही बनता येत असं मला बालकृष्णमूर्तींनी सांगितलं होतं आणि आता त्याला काहीतरी कसलं तरी बुक म्हणतात ना काय म्हणतात काहीतरी स्टेट ते करतात माझ्याकडे सोनाली एखाद्याला वाटेल की ही म्हणजे दाखवीन कधीतरी आणि मी लोकसत्तामध्ये विवा नावाच्या पुरवणीसाठी संपादक म्हणून काम करत होते आणि पुरवणीचं नाव विवा होतं आणि विवा लावून जी कॉन्सेप्ट पुढे आली म्हणजे एका अतिशय प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीची मुलाखत एकेका महिन्यात होणं त्या संपूर्ण विवा लाऊंज या संकल्पनेची सुरुवात सोनालीच्या इंटरव्ह्यूनी झाली होती मी तिचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि अप्रतिम बोलली होती तेव्हाही आणि एखाद्या माणसाची सहजता म्हणजे आपल्याला खूप दाखवता येतं की मी किती साधी आहे आणि मी किती प्रेमाने करायची होते हे दाखवता येतं पण ते असणं खूप अवघड असतं आणि ते तिच्यामध्ये अक्षरशः एक अंश तिच्यामध्ये भरलेला आहे त्या ग्रेस आणि साधेपणाचा तर थँक्यू सो मच वन्स अगेन मला खूप आनंद होता कारण असं आपल्याला वाटतच नाही की आपण इतकं लिहू शकू कारण इथे बसलेली इतकी महत्त्वाची माणसं चांगली लेखक आहेत सचिन तू आहेस विश्वासकर तुम्ही आहात तुमच्या शेजारी जो माझा मित्र आहे तो तर विक्रम केलाय त्यांनी आला असेल मग तुझं विक्रम खूप नाटकं लिहिलं स्वानंद पूर्ण जागा लोकल सारखं आम्ही बसवू शकत नाही
एखादा माणूस काय म्हणेल, एखादा माणूस म्हणेल अरे नाही रे मी अजून चीफ गेस्ट लेवलचा नाहीये, मग हा काय म्हणाल मी तसे कपडे नाही घातले. थँक्यू. संदेश आहे, डॉक्टर सरिता डावरे आहेत, सायली, शुभांगी, तुमच्या सगळ्यांची नावं मला घ्यावीशी वाटतात. तर तुम्ही श्रीगौरी तू आहेस, तुम्ही सगळेजण किती महत्त्वाची माणसं आहात त्याच्याबरोबरीने फार सुंदर लिहिता. तर ते शब्द माझे तरी फार मोलाचे आणि बहुतेक सगळ्यांचं सगळं मी वाचलंय, याचंही मला फार छान वाटतंय. तर माझ्या पुस्तकाचं स्वागत करायला तुम्ही आलेला आहात यासाठी मी थँक्यू आणि आभार आणि खूप एवढंच होऊ शकते. आणि मगाशी म्हटलं तसं आणि सोनाली डायरेक्टर जनरल ऑफ अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचे लाडके विश्वास नांगरे पाटील सर. सर प्लीज स्टे सर. सर खूप अमेझिंग लेखक आहेत, त्यांचं बनलेला विश्वास मला वाटतं खूप लोकांसाठी प्रेरणादायी आहे. ही इज अ मॅरेथॉनर ऑल्सो, सो टू मेनी फेदर्स इन द हॅट. आणि आज सगळ्यांना फुलं देऊन त्यांना छान त्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी कावेरीकडे आहे, त्यामुळे कावेरीसाठी आत्ताच आपण टाळ्या वाजवूया. आणि आता मी बोलावं इच्छिते, मला वाटतं सोनालीचा हा लेखन प्रवास सुरुवातीपासून जे तिच्यासोबत होते आणि ज्यांनी संपादनाचे संस्कार तिच्या लिखाणावरती केले, तिचे पहिले वाचक, तिचा पहिला श्रोता सुद्धा, कारण मी असं ऐकलंय की लेख वाचून दाखवण्यात यायचे फोनवरती. त्यामुळे मला असं वाटतं की या अत्यंत महत्त्वाच्या माणसाला आता मंचावरती बोलावलं पाहिजे. याही पुस्तकाचं म्हणजे सो कूल टेक टूचं देखील संपादन ज्यांनी केलंय, दी एडिटर ऑफ दिस बुक, आल्हाद कोटबोले सर, तुम्हाला मंचावर येण्याची विनंती आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजूया. अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहेत, गेली 50 वर्ष ते कार्यरत आहेत आणि गेली 10 वर्ष पत्रकारिता सुद्धा करतायत आणि मुख्य म्हणजे अनेक पुस्तकांचं संपादन ते करत असतात आणि याही आपल्या पुस्तकाचं संपादन त्यांनीच केलंय. आल्हाद सर, तुम्हाला 2 मिनिटं इथेच थांबण्याची विनंती आहे. आपण त्यांना माईक देऊया. तर मी म्हटलं तसं की सुरुवातीपासून तुम्ही या प्रवासात आहात आणि आता मला सांगायला आवडेल की आमची जस्ट ओळख झाली सुकून, आणि त्यांनी मला इतकं भरभरून सांगितलं फक्त 5 मिनिटात की तुझे कोणते लेख त्यांना फार आवडले होते, कोणत्या लेखांबद्दल त्यांना फार कुतूहल वाटलं की हिला कसं. अँड यू आर सच अ ब्युटिफुल कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रेंथ अँड ग्रेस टुगेदर. तिचा अभिनय आपल्याला नेहमीच आवडत आलेला आहे, अनेक पुरस्कारांनी ती सन्मानित आहे. शी इज अ टीव्ही पर्सनॅलिटी, अ ब्रँड अँबॅसेडर. पण आजच्यासाठी मला खास म्हणावंसं वाटेल की शी इज अन ऑथर हरसेल्फ आणि शी रन्स अ व्हेरी ब्युटिफुल बुक क्लब. त्यामुळे पुस्तकांची अत्यंत जवळचं नातं असलेली अशी आजची आपली प्रमुख पाहुणी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सोनाली बेंद्रे. आणि मी पुन्हा एकदा आपली जी फुलांची रिस्पॉन्सिबिलिटी ज्या गोड मुलीकडे आहे, थँक्यू. आणि मला वाटतं फायनली आता आपण आपल्या पुस्तकाचं अनव्हीलिंग करूया. दोन्ही सो कूलच्या भाषेत सोनाली यांच्या हस्ते. एकदा जोरदार टाळ्या. सो कूल टेक टू. तुम्हाला दोघांना विनंती आहे की प्लीज येस प्लीज. परफेक्ट मुहूर्त आहे. थँक्यू. अजीत एक डन. मागे मिळाला सगळ्यांना फोटो. डन डन. थँक्यू सो मच. तुम्हाला दोघींना विनंती आहे प्लीज तुम्ही बसून घ्या. तुला पाणी. थोडंसं मागे आणि हा
ये सर को बड़ा इशारा उठा ना चीर आ रहा है ओके थँक्यू. थोड़ा चेयर क्लोज करो. आता ओके चेयर थोड़ा सिर में आ रहा है सर फिल्म में आ रहा है. हाँ हाँ ये साइड आइए ना सर. नॅशनल अवॉर्ड मिळाला आणि ऍक्टिंगसाठी ते पण त्याला. ओके सो आपल्याकडे आता दोन्ही सोनाली आहे, सोफूल आणि आपली आजची प्रमुख पाहुणी सोनाली त्यांची करायची आहे. मी जिथलं पुस्तक चाललं किंवा मी पहिलं पुस्तक चाललं ते सुद्धा वाचलेलं आणि मला नेहमी वाटतं की तुझ्या लिखाणात टवटवीतपणा आहे. म्हणजे फुलं बघितलं नसतं आपल्याला खूप छान वाटतं, फुलं वाचताना सुद्धा छान वाटतं. तर आज तू लिटरली पुस्तक झाली आहे, तर पुस्तक होऊन तुला कसं वाटतं? सो स्वीट. मग माझं पुस्तक झालं हे मला फारच आवडलं. तर त्याचं श्रेय आहे इंडियन एक्सप्रेस लोकसत्ता आणि राजहंस प्रकाशन आणि आल्हाद गोडबोले यांना. कारण मला जरा लिहायला आवडतं असं म्हणण्यापेक्षा मला पाल्हाळ लावायला खूप आवडतं. मला असं खूप नीट सांगायला आवडतं की काय झालं माहिती त्या दिवशी मी सोनाली बेंद्रेची मुलाखत घेणार होते पण मी अडकली सीलिंगवर. तर माझ्या घरी आईबाबांना असं होतं ते ठीक आहे पण त्या इंटरव्ह्यूत तुझं काय चुकलं हे सांगणार होतीस, तू मला अडकलीस तेव्हापासून सांगू नकोस. तर मला असं सांगायला खूप आवडतं हे माझ्या लक्षात आलं. आणि काहीतरी नोंदी आपल्याला करायला आवडत असतात की बरं वाटतं आपल्याला ते लिहिल्यानंतर. आणि अनेकदा असं वाटलं की हे सगळं खूप पोएटिक आहे. अनेकदा आपल्याला काही काही गोष्टी सांगता येत नाहीत. छोटे छोटे आमच्या क्षेत्रामध्ये असे आव्हानांचे क्षण असतात ज्याच्याबद्दल कुठे बोलता येत नाही, ज्याच्याबद्दल इंटरव्ह्यू देता येत नाही, कुठे लिहिता येत नाही, पण ते आपल्याला तर व्यक्त व्हावं असं वाटतं. त्यामुळे ते लिहिल्यावर मला खूप चांगलं वाटायचं. आणि आज त्याचंच एक्सटेन्शन आहे की जे काही 150-200 लेखांमधनं आम्ही थोडेसे लेख निवडले, सगळे लेख नाही आहेत पण ते कॉन्सन्ट्रेटेड लेख जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भावना आहेत, त्यात माणसं आहेत, प्रवास आहे, अनुभव आहेत. तर ते तुम्ही सगळ्यांनी वाचावे अशी माझी इच्छा आहे. जे बघणारे चेहरे आहेत ते इतके दिग्गज लिहिणाऱ्यांचे आहेत की मला घाबरल्यासारखं होतंय की हे वाचल्यानंतर तुम्ही म्हणणार अगं जरा बरं लिहायला शिक आता याच्यात. म्हणजे माहिती आहे. तर त्यामुळे मला छान वाटतंय पुस्तक झाल्यावरती. आणि आम्हाला खूप छान वाटतंय की आज या निमित्ताने काइंड ऑफ इन्फॉर्मल अगदी आपली माणसं आणि मी मगाशी म्हटलं तसं आपण स्वागत करायला भेटलो. सो थँक्यू सो मच. यू डिड नॉट गिव्ह अप ऑन रायटिंग फॉर दॅट एस्पेशली. सोनाली तुला मला विचारायला आवडेल की यू आर अन ऑथर अँड यू आर अ फ्रेंड. यू आर इन 2 roles at this point in time. What is the author in you feeling and what is the friend in you? सो फर्स्ट ऑफ ऑल ऑथर म्हणजे एक पुस्तक लिहिलं कोणी लगेच ऑथर नाही. एक पुस्तक लिहिलं आणि कळलं की हे माझ्या दिस इज नॉट माय जॉब. आणि पटकन एक बुक क्लब उघडला आणि आय स्टार्टेड डुईंग व्हॉट आय एन्जॉय द मोस्ट, दॅट इज रीडिंग. सो दॅट्स व्हॉट आय डू. आय एन्जॉय रीडिंग अँड दॅट्स वाय आय रन द बुक क्लब. आणि लाईक आय सेड सोशल मीडिया इज अ ग्रेट प्लेस. इट्स अ टूल. इट्स अप टू यू हाऊ यू यूज इट. आय यूज इट ॲज अ बुक क्लब आणि टू स्प्रेड द better things in life, I would say, because reading is the better thing. But जसं सोनाली म्हणाली, you know, I'm a huge fan of hers because we all know what an actor she is. I did not know what an amazing writer she was. आणि ते विवा जे त्यांनी विवा लाँचच्या वेळेला आणि that time I heard, I said, you know, ती already she was the guest संपादक and she was writing about it. I was like, wow, there's so much happening here. आणि then the conversation that we had, it was so amazing. Somewhere most of the time आणि आता तरी पण सोशल मीडिया इज अ लॉट मोर डेमोक्रॅटिक म्हणून यू कॅन टॉक अबाउट थिंग्स अँड एव्हरीथिंग. पण जेव्हा मी सुरू केलं त्यावेळेला देर वर 2 ways दॅट पीपल न्यू अबाउट यू. बाय मंथली और मंथली फिल्म मॅगझिन्स आले तर त्याच्यातनं आणि त्याच्यामधनं जे काय ते लिहायचे ते त्यांचं वर्जन असायचं तुमच्याबद्दल. इट वॉज नॉट नेसेसरीली यू. आणि यू हॅड नो वे टू करेक्ट दॅट वर्जन और टू ॲड टू इट और टू से देर इज मोर टू बी. सो यू वर व्हेरी आणि एक हिंदी फिल्मची ॲक्टर म्हणजे एक व्हेरी युनिडायमेन्शनल रोल आणि एक बिलीफ होता. आणि त्यात इफ यू हॅव सर्टन लुक्स त्याच्यामध्ये म्हणजे दॅट्स इट, यू कॅनॉट हॅव एनिथिंग मोर वॉज द होल परसेप्शन. So it was amazing to meet another actor and to have a great conversation. And you know, sometimes
a great interview, a good interview is when you feel light after a good interview. So and that's what I felt after, because we had a great conversation. So it felt lighter, it felt like you had spoken sense and you felt heard. So that's what she gave me, and I felt heard. And then it continued from there. Of course, it helped the fact that I was already a fan of hers. That is such a lovely feeling, the feeling of being heard. Wow, so rightly said. But I would really like to know a book club बद्दल थोडंसं. म्हणजे आता we are here for a book unveiling. जे आम्ही सगळे जाऊन नंतर वाचणार आहोत. So जितकं लिखाण इम्पॉर्टंट आहे तितकं वाचणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर बुक क्लबच्या निमित्ताने when you and the people who are part of the book club were reading, how therapeutic was reading as a process for you? Actually, whatever you're going through, I went through my cancer journey, and त्याच्यामध्ये my book club community was one of the biggest support systems for me. कारण का we were reading a book, then you discuss it. So automatically what happens is कि even if I'm feeling self-pity at some times की मला नाही वाचायचं आहे, but you know की उद्या मला conversation करायचं आहे, त्याच्याबद्दल discuss करायचं आहे. So you get up and you finish the book. And then you discuss it, and then you're talking to them, and then you're connecting with people. त्याच्यामध्ये कधी बुक्स चूज केल्यावर मला कधी कम्युनिटीमध्ये त्यांनी हेही सांगितलं की ma'am, I don't think you should be reading this book. Or Sonali, somebody would say, Sonali, this is not a book for you at this time. आणि मग बुक सजेस्ट करायचे, लाईट रीड कर, हॅपी रीड कर, and don't read sad things, and that will bring you further down. So it was a great support system, and that's why I say that social media can be a great place if it can be used well. So it's up to you how you use it. मला एक कौतुक सोनालीचं असं वाटतं की आपल्याला खूप सवय झाली आहे की मी कसं विशेष काम केलं हे सांगण्याची एक चढाओढ लागलेली असते. सोनालीने इतक्या भाषांमध्ये काम केलेलं आहे, म्हणजे अनेक साऊथ इंडियन फिल्म्समध्ये तू काम केलंयस. ती सुपरस्टार तर आहेच हिंदी सिनेमाची, पण त्याच्या बरोबरीने तिने मराठी सिनेमातही काम केलंय. तिने वेब स्पेसमध्ये खूप गोष्टी केलेल्या आहेत. तिने असंख्य ॲड फिल्म्स केल्या. मला असं वाटतं की तुझं फक्त नाटकच करायचं राहिलंय. पण केलंय. But the thing is that जे नाटक मी केलं, that when I was pregnant is when I did that, आणि that was called आपकी सोनिया. फारुख साहब बरोबर तुम्हारी अमृताचं जे सिक्वल होतं. पण there is one thing की जसं पुस्तक लिहिलं तशाच हिशोबाने नाटकाचं पण I must say that guts आहेत. म्हणजे माझा नवरा मला त्यावेळेला गॉटन मॅरिड, तो मला म्हणाला की शबानाजींचं सिक्वल करणं गट्स आहे तुझ्यामध्ये. म्हटलं गोल्डी, एनिवे जेव्हा बघावं मला हॉरिबल रिव्ह्यूजच मिळतात. आय सेड एक आणखीन हॉरिबल रिव्ह्यू मिळेल, पण आय वुड फील दॅट व्हॉट इज इट की एवढं सगळेजण बोलतात. अंटिल यू डू इट यू विल नॉट अंडरस्टँड. नेहमी वाटणार की मे बी मी नाही केलं, करायला हवं होतं. बट वेन आय डिड दॅट आय रिअलाइज दॅट काही लोकांना जे नाटकाचं जे वेन यू डू इट अँड व्हॉट यू रिअली वेन यू विल डू व्हॉट यू लव्ह इज द फॅक्ट दॅट तुम्ही एक इमोशन किती प्रकारे विजिट करू शकाल आणि टू डू इट अगेन अँड अगेन. अँड सम पीपल लव्ह इट, बट दॅट्स नॉट मी. I want to do it a couple of times, then I want to move on from there. What is next? So everybody is different. But हे मी जर काही ट्राय नसतं केलं तर मला I wouldn't have understood that side of me ever. आणि that's when I understood की actually when I'm flogging myself की सेटवर पण जेव्हा काही ॲक्टर्स असतात ज्यांना खूप टेक्स लागतात आणि इट्स अ टॉर्चर फॉर मी. आणि मला वाटायचं आय एम नॉट अ ट्रेन्ड ॲक्टर म्हणून मला येत नाही. ते थिएटर केल्यावर मला कळलं की इट्स नॉट अबाउट नोईंग ऑर नॉट नोईंग. सम पीपल आर मोर स्पॉन्टेनियस, सम पीपल आर नॉट. आय प्रिफर लेसर टेक्स, आय प्रिफर द फर्स्ट फ्यू टाइम्स, and then when once it starts getting repetitive, it's okay to be, you can be that kind of actor also. हे मला ते केलं म्हणून कळलं. So you have to always try things. सगळ्यांना जे बोलायचं आहे सगळे बोलतच असणार आणि you know what, they're right also. मी काही ट्रेन होऊन आलेली नव्हती. मी I learned on the job. But the fact is that I was trying my best. I was trying my best. Absolutely. Like you mentioned about takes, तर मला सोनाली तुला हा प्रश्न विचारायचा आहे की या पुस्तकाचं नाव इझिली भाग 2, पार्ट 2, नेक्स्ट पार्ट, ह्यानंतर कंटिन्यूड वगैरे असं पण ठेवता आलं. पण वाय टेक 2 स्पेसिफिकली? बिकॉज यू आर अन ॲक्ट्रेस, यू नो मोर अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ टेक 2. हे मला सांगायलाच पाहिजे की हे नाव कसं आलं. कारण सोकूल 2, सोकूल 2, सोकूल भाग 2 असे खूप प्रयत्न करून झाले होते आणि नावच सुचत नव्हतं. पुस्तक तर तयार होतं,
पण अशा वेळेला तुम्हाला कळतं की एखाद्या गोष्टी, अरे नचिकेत आलाय, ये प्लीज पुढे बस. नाही मी इथे सगळे आहेत. ये हाय, दॅट्स माय हजबंड. त्यावेळी तर पुस्तकाचं काय झालं, पुस्तक तयार होतं पण नाव मिळेना. तर ते मला एक्झॅक्टली कळलं जेव्हा मला ऍक्टर म्हणून असं वाटतं की कशाला पाहिजे डिरेक्टर. मला तर ऍक्टिंग येतं, मला वाक्य येतात पाठ करता, मला आय नो हाऊ टू इंटरॅक्ट विथ द पोस्टार. आणि ते कसं तेव्हा हसायचं, विनोदी सीन आहे का इमोशनल सीन आहे, कसा सीन आहे तेही मला कळतं. वाय डू वी नीड अ डिरेक्टर. पण जेव्हा डिरेक्टर असतो तेव्हा तो डिरेक्टर तुमची एनर्जी ज्या प्रकारे ड्राईव्ह करतो, ज्या प्रकारे तो डिरेक्टर तुम्हाला सांगतो की तू कसं व्यक्त व्हायला पाहिजेस, हे फार महत्वाचं आहे. ते सांगायला जर कोणी नसेल तर फार दिशाहीन प्रवास होऊ शकतो. ते पुस्तकाच्या बाबतीत झालं नाही कारण आल्हाद गोडबोले सर होते आणि सो कूल टेक 2 हे नाव त्यांना सुचलंय. त्यामुळे पुस्तक तर तयारच होतं, त्यातले लेखही निवडून झाले होते. पण जसं शीर्षक लागतं, एखाद्या सिनेमाला टायटल लागतं, तसंच पुस्तकाचं टायटल महत्वाचं होतं. तर मी माझ्या मनोगतामध्ये लिहायचा प्रयत्न केलाय की अनेकदा असं वाटतं की पहिल्या टेकपेक्षा दुसरा टेक जरा बरा होता. कारण पहिल्या टेकमध्ये थोडीशी आपली धावपळ झालेली असते, आपला को ॲक्टर कसं रिस्पॉन्ड करणार आहे हे आपल्याला माहिती नसतं. तर दुसरा टेक करेक्ट असतो. तर करेक्ट आहे असं मी काही म्हणायचं धाडस करणार नाही. मला जरा मजा आली ते लिहिताना आणि ते नाव अगदी चपखल बसलं. मला ना आता म्हणजे एका पुस्तकाबद्दल आपण ऐकलंय. सिच्युएशन सांगत नाही, मी वाचायला सुरुवात करते. पण माझी अट अशी आहे की तुम्ही ऐकताना प्लीज तुमच्या कल्पना विस्तारात जा आणि इमॅजिन करा काय घडतंय. इथे माझ्या खूप ॲक्ट्रेस मैत्रिणी आहेत, वंदना, कविता, शुभा, कितीतरी जणी आणि ॲक्टर्स पण आहेत. पण तुम्ही सगळ्यांनी इमॅजिन करा तरच तुम्हाला मजा येईल. तर लेखाचं नाव आहे फ्रोझन फोटो. पण काही वर्षांपूर्वीचा आहे हा लेख, म्हणजे आत्ता अगदी घडलेला नाही. अगं चालल्या असत्या चपला, बस बस काय घेणार, अशी कौतुक मिश्रित विचारपूस करत संयोजकांच्या पत्नीनं माझं नेमकं आदरातिथ्य केलं. त्या दिसायला फारच गोड, टापटिपी, सुंदर साडी, नेमका मेकअप, छान केशरचना करून तयार होत्या. पण मला कळेना आम्ही दोघीच चहा घेणार होतो तर ते इतकी धावपळ का करत होत्या. डबे उघडणं, लायटर, सुरी, फोडण्या असे विविध आवाज आणि वास येत होते. माझ्यासाठी म्हणून त्यांनी पोहे उपम्याचा घाट घातला की काय या शंकेनं मी त्यांना आठवण करून दिली की मी फक्त चहाच घेणार आहे. म्हणजे एक इव्हेंट होता आणि इव्हेंटच्या आधी तुम्हाला पाठवतात ना की तू जरा ह्यांच्याकडे थांब 10 मिनिटं. तसं मी कोणाच्या तरी घरी गेले होते एक 10-15 मिनिटं बसायला. तर त्या हसून म्हणाल्या, नाही ग, चहा आपल्या दोघींसाठीच टाकलाय, पण काय आहे ना रात्री काही नातेवाईक जेवायला येणार आहेत आणि नेमकी स्वयंपाकाच्या बाईंची रजा, तुझा कार्यक्रमही मला चुकवायचा नाहीये. मी म्हणाले, अरे इच्छा, मग मी करू का जरा मदत, मला सुद्धा आवडतं स्वयंपाक करायला, काय करू सांगा ना. त्या छान हसून मोकळेपणाने म्हणाल्या, गाजर आणि काकडीच्या फोडी करशील का प्लीज, फ्रीजमध्ये आहेत बघ. ओके असं म्हणून मी फ्रीज उघडला, मात्र पिंगपॉंगच्या बॉल सारखे लिंबूच टणाटणा बाहेर यायला लागले. कॉर्नफ्लेक्स सर्र आवाज करत सांडायला लागलं. बदाबदा पडणाऱ्या टोमॅटोंनी माझी ओटी भरली. ते सावरायला वाकले तर वरून कुठला तरी चाट की काय मसाल्याचं पाकिट माझ्या डोक्यात पडलं आणि भांगात सिंदूर भरतात तसा तो मसाला भरलेला दिसायला लागला. माझ्या उद्गारांनी संयोजक पत्नी लगबगीनं, अगं बाई सावकाश हा असं म्हणत आल्या, पण अय्या फोडणी जळेल असं म्हणत आल्या पावली परत गेल्या. मग आतनं ओट्यापाशीच उभं राहून, उजव्या कोपऱ्यात असतील मग गाजरं, काकड्या तळाशी असतील, 3-3 घे. आमच्याकडे ना कोणाला काही जागेवर ठेवायची सवयच नाही असं स्वगत म्हणण्यात रमल्या. मला परिस्थिती लक्षात यायला आणि त्यावर पकड मिळवायला थोडा वेळ लागला. मी शिताफीनं कॉर्नफ्लेक्सच्या शेजारून गडगडत येणाऱ्या कोबीच्या गड्ड्याचा कॅच घेतला आणि जरा वरमूनच फ्रीजच्या अंतरंगात नजर टाकली. ठासून भाज्या भरल्या होत्या. 3-4 आठवड्यांची भाजी एकत्रच आणली असावी बहुतेक. कोबीच्या मागे एक जम्बो कलिंगड होतं. भाज्या इतस्ततः पडल्या होत्या. निम्म्या भाज्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्येच होत्या. काही पिशव्यांच्या गाठी न सोडता त्यातूनच कोथिंबीर वगैरे उपसली होती. मी ते दृश्य बघून फारच अवघडले.
तुम्ही देता का शोधून गाजर काकड्या? असं म्हटल्यावर त्या म्हणाल्या, हां आलेच. फ्रीजचं दारच बंद होईना. माझी धडपड ऐकून त्या आतून ओरडल्या, लागा जोरात, काही नाही होणार. मी दार तडपायचा प्रयत्न केला, तेवढ्यात त्या आल्या आणि त्यांनी फ्रीजचा ताबा घेतला. धरतेस का असं म्हणत एक एक वस्तू माझ्याकडे पास करायला लागल्या. अर्धवट निवडलेली गवार ट्रे सकटच माझ्या हातात सुपूर्द झाली. मग मरतुकड्या झालेल्या काही पालेभाज्या त्यांनी मला दिल्या. हा शेळपट भाजीगुच्छ स्वीकारताना माझा चेहरा कसा झाला असेल कल्पना करा. त्यावर भरताचं वांग, कलिंगड, कोबी, फ्लॉवर याची वर्णी लागली. स्वीटकॉर्नच्या दाण्यांची पिशवी त्या ढिगावर त्यांनी कोंबली. त्यामुळे मी जवळजवळ उफणणी करायला उभी असलेल्या शेतकऱ्यासारखी दिसायला लागली. तेवढ्यात बेल वाजली आणि बाटल्यांच्या शेजारची एक सरबताची बाटली लुडकली. त्यातून गळणारा लिची, ग्वावा किंवा तत्सम पदार्थांचा चिकट, हिरवट, कॉन्सन्ट्रेटेड द्रव माझ्या पायावर अभिषेक करायला लागला. चपला काढून आल्याबद्दल मला इतका पश्चात्ताप झाला. संयोजक पत्नी, अगं बाई 1 मिनिट असं म्हणून हातात गार पाण्याच्या बाटल्या घेऊनच दार उघडायला गेल्या. कार्यक्रमाचे 5-6 कार्यकर्ते, त्यांची कुटुंब सगळे आत घुसले. मी हातात हा भाजी आणि फळांचा डोंगर घेऊन उभी होते. माझा काही बोलण्या सांगण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. कुणाचंही माझ्याकडे लक्ष नव्हतं. सगळेजण पटापट जागा बदलून फोटो घ्यायला लागले. ग्रुप फोटो झाले. फोटो सेशन संपल्यावर अचानक कुणीतरी जागा झालं आणि त्यांना माझ्या हातात काय काय कोंबलं गेलंय ते दिसलं. मला राहून वाटतं. कार्यक्रमाच्या आधी घडलेल्या या कार्यक्रमाचा एक तरी फोटो मी मागून घ्यायला हवा होता माझ्या प्रेक्षणीय चेहऱ्यासाठी. बरं, बाकीचे आम्ही सगळे आता वाचूचलो. म्हणजे मला चान्स दिला असता मी सुरूच करीन, पण नको. अच्छा, आज आपले अनेक पत्रकार मित्रमंडळी सुद्धा आलेले आहेत, लॉट ऑफ पीपल फ्रॉम द मीडिया. तर आय एम ओपनिंग द फ्लोअर फॉर क्वेश्चन्स. जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल, काही कुतूहल असेल तर प्लीज फील फ्री टू आस्क. आपण माईक फक्त मागे पास करूया. असा प्रश्न एखादा लेखक माणूसच विचारू शकेल ना, ह्याच्यावर तूच व्याख्यान द्यायला पाहिजे असतं. पण मला असं वाटतं की या दोन्हीच्या पलीकडे आपली संवेदनशीलता असते काही काही टिपण्याची. म्हणजे दरवेळेला आपण लिहायचं म्हणून बघत नसतो, पण आपल्यामध्ये ती इच्छा तरी पाहिजे की आपण ते अनुभव घ्यायला उत्सुक आहोत असं मला वाटतं. आणि त्यातनं आपण गेलो तर त्या अनुभवांना भाषा सापडत जाते. त्याचा आपण म्हणजे त्याला आपण वेळ नाही करू शकत की ही भाषा चांगली आहे का कमी आहे का. काही काही जणांची भाषा अलंकारिक असू शकते, पण जर अनुभवच नसेल तर त्या सुंदर भाषेचं करायचं काय असं होऊन बसतं. म्हणजे सोनाली जर चांगली अभिनेत्री नाहीये तर आपण किती दिवस तिला वेगवेगळ्या कॉस्ट्युममध्ये छान म्हणू. ती उत्तम अभिनेत्री आहे, आज ती ताकदीने वेब स्पेस पण हाताळू शकते, म्हणून आपल्याला तिला बघायला मजा येते. तर ते उपप्रश्न एवढाच आहे, याचा फक्त उपप्रश्न एवढाच एवढं की मी म्हणजे हिला रायटर म्हणून मला असं वाटतं की मी हिचे जे फोन कॉल्स असायचे ना भावाबरोबर, संदेश इथे बसलाय तर किंवा आई बरोबर, तर मला असं वाटायचं ते फोन कॉल्सच इतके म्हणजे दिवस काय झाला, अनुभव काय आणि त्यातनं काय डिटेलिंग आहे. मला असं वाटतं की ते तेव्हाच मला असं वाटायचं की अरे ही तर लेखिका आहे यार. तर मला आता प्रश्न असा आहे, हा झाला भाग साधारण हे असा आहे भूमिका पण मला प्रश्न असा आहे की मग तू आता लेखिका झाल्यावर आता आपल्याला कळतं की मी तर लिहू शकतो, लिहिलं पहिलं टेक 1 लिहिलं, तर तू नंतर लिहिताना तुला याचा फायदा झाला का की मी आता भाषा वापरू शकते माझ्या. बरोबर आहे. म्हणजे तुला मग दैनंदिन जीवनातही याचा फायदा झाला. आधी तुझ्या प्रश्नाच्या आधीचं जे प्रिल्यूड होता त्याच्याबद्दल मी सांगते. मी अशा घरातनं आली आहे जिथे माणसं, म्हणजे माझी एक मावशी आहे होती सिंधू मावशी नावाची, ती तासन तास माझ्या आईशी किंवा कुणाशीही गप्पा मारू शकायची. आणि आपण कटवायला असं म्हटलं ना की मावशी बेल वाजली, अगं कोणीतरी बघ की कोण आहे, निरंजन आहे का काय बघ, मग मला सांग येऊन कोण आलंय ते. किंवा कुकरच्या शिट्ट्या झाल्या ती म्हणायची किती, अगं 4थी शिट्टी जरी बंद करून येणे माझ्याशी बोलच. इतका वेळ असणाऱ्या म्हणजे त्या काळातलं म्हणते. पण तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे की भाषा
कशी वापरावी याचा अंदाज आला सीझन 1 मुळे. आणि दुसरं म्हणजे आपल्या लिहिण्यामध्ये थोडीशी संपृक्तता येते, म्हणजे थोडं पूर्ण कमी शब्दांमध्ये जास्त व्यक्त व्हावं असं वाटतं. त्यातही मला 2 टिंब लिहायची सवय आहे, त्याच्याबद्दल आल्हाद गोडबोले सरांनी फार छान पद्धतीने ती मांडली आहे. मला नेहमी असं वाटतं की वाक्य संपल्यावरही माझं सांगून झालेलं नाहीये, मला अजून थोडंसं सांगायचंय. येस. तर आता भाषा फार चांगल्या पद्धतीने वाचता येते आणि नव्याने मराठी शिकावीशी वाटते. म्हणजे पुण्यातलं प्रकाशन झालं तेव्हा माझ्या कॉलेजमधल्या मराठीच्या प्राध्यापिका डॉक्टर माधवी वैद्य प्रकाशनासाठी आल्या होत्या. त्या मला शिकवायला कधीच नव्हत्या, पण मी त्यांच्याकडून कविता शिकले, म्हणजे साहित्यिक शिकले. त्यांनी आरती प्रभूंवर डॉक्टरेट केलेली आहे किंवा त्यांनी कुसुमाग्रजांवर इतकं काम केलंय. सचिन, तुला आवडणारे आपले कवी कुसुमाग्रज, हो की नाही कवी? मग आम्हाला म्हणून दाखव, लगेच म्हणून. एक 15 सेकंद लागतील. कावेरी त्यांची एक कविता शिकली मागच्याच आठवड्यात, तर तिला त्याची आठवण आहे. विश्वास सर 42 किलोमीटर पळून झाल्यावर जर तुमच्याकडे हा उत्साह राहणार असेल, तुमच्यासारखा त्यांच्याकडे लीडर आहे, त्यामुळे थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. तुम्ही स्वतः इतके उत्तम लेखक आहात आणि इतक्या ह्युमरस पद्धतीने आयुष्याकडे बघू शकणारा, इतक्या प्रेरणादायी पद्धतीनं बघू शकणारा लीडर जर असेल तर आम्ही तुमचे उजवे हात का होईना व्हायला तयार आहोत. ओके, मला असं वाटतं की येस, असं मी सगळ्यांच्या वतीने आत्ताच आग्रह करते. बुक डिस्कशन. Let's do this under your book club. Let's do it. मराठी दिवस येतोय ना, भाषा दिवस 27 तारखेला. पुढचा प्लॅन इथेच झालेला आहे. सगळ्यांनी आपली तारीख आत्ताच रिझर्व ठेवा, डिटेल्स सांगण्यात येतील तुम्हाला. पण थँक्यू सो मच टू द बोथ ऑफ यू. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार आज आल्याबद्दल. आणि खूपच छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना इथे बघून, तुमच्या सोबत या पुस्तकाचं स्वागत करून. हे पुस्तक तुम्ही सगळ्यांनी नक्की वाचा आणि तुम्हाला काय काय त्यातलं आवडतंय त्याचे अभिप्राय सुद्धा सोनालीपर्यंत, एक सो कूल पर्यंत डेफिनेटली पोचवा. थँक्यू सो मच आल्याबद्दल. थँक्यू. चले जाइए ना, ये ट्राइपॉड लगा ले तो माइक ऑन कर, माइक ऑन करा सर. इकडे पहा. हा ठीक माइक माइक पकड़ना पड़ेगा ना, टेबल थोड़ी है. चल बंगाली हुआ, चलो भाई. Make the most of it. Also, आपल्या स्टेजच्या मागच्या बाजूला पुस्तकं सुद्धा ठेवलेली आहेत. सो कूल 1-2 उपलब्ध आहेत. सो सगळ्यांनी प्लीज बाइक करने जा रहा हूँ, उसके बाद निकलूंगा. तुम किधर बचे? कब आओगे? आओ 6:30 का निकलूंगा, बाइक करके तुरंत निकलूंगा. मैं तो जू में हूँ. अच्छा, हॅलो, नमस्कार. थँक्यू. हू इज आस्किंग क्वेश्चन्स? क्वेश्चन कौन पूछ रहा है? सोनाली मैम, सबसे पहले तो बहुत बहुत बधाई.
लिखने के लिए, शब्दों को पिरोने के लिए एक माला के अंदर, क्योंकि आज का जो समय चल रहा है, रील का समय चल रहा है, लोग के पास समय ही नहीं है, लेकिन आपने एक साहस किया, लिखा है। एक बार सो कूल टू टेक 2 के बारे में थोड़ा सा बता दीजिए। शुक्रिया इतना अच्छा स्वागत करने के लिए मेरे पुस्तक का, क्योंकि लिखना मेरी पहले से पैशन थी, और कविताएं हो, नाटक हो या कोई भी आर्टिकल हो, मुझे लिखना था हमेशा। आज वो पुस्तक रूप से आप दर्शकों के सामने और रीडर्स के सामने आ रहा है, मुझे बहुत अच्छा लग रहा है। इसमें काफ़ी सारे एक्सपीरियंसेस हैं, लोगों के बारे में मैंने लिखा है, मेरी स्कूल हो, मेरे कॉलेजेस, फिल्में, उनके सेट्स, काफ़ी अलग अलग बातों के बारे में इसमें राइटअप्स हैं। और मेरे लिए आज का दिन ख़ास है, क्योंकि मेरी बहुत अच्छी दोस्त और जिनकी मैं बहुत फ़ैन रह चुकी हूँ, वो सोनाली मेरे बुक लॉन्च के लिए चीफ गेस्ट हैं। तो थैंक यू सोनाली फॉर बीइंग देयर। बड़ा स्पेशल लगता है, क्योंकि उनका खुद का बुक क्लब है, तो उन्होंने मेरे बुक को अनवील करना मेरे लिए बहुत स्पेशल है। सिर्फ बुक क्लब नहीं है, मैं खुद भी इनकी बहुत बड़ी फ़ैन हूँ, इसलिए आई एम वेरी हैप्पी टू बी हियर। सेकंड सवाल मेरा सोनाली, एक सोनाली के लिए दूसरी सोनाली क्यों बहुत महत्वपूर्ण है, क्या बताना चाहेंगी? क्या एक कारण है कि आपके लिए सोनाली जी बहुत महत्वपूर्ण है? मुझे लगता है कि कई बार कुछ लोग अपने आप में एक मिसाल होते हैं आपके लिए। शी इज़ बीन एक्सट्रीमली इंस्पिरेशनल फॉर मी, द वे शी हैज़ कंडक्टेड हरसेल्फ इन द इंडस्ट्री, इन द डिफ़िकल्ट इंडस्ट्री दैट वी आर इन। आई कुड ऑलवेज फील एनकरेज्ड, क्योंकि उनका खुद का कोई गॉडफादर नहीं था। ऐसा नहीं था कि काफ़ी सारे सालों से इनके फैमिली में फिल्मों का वातावरण है। शी स्टार्टेड ऑन हर ओन। उन्होंने अलग अलग भाषाओं में काम किया, बहुत सक्सेसफुल फिल्मों में, बहुत अलग अलग हीरोज़ के साथ बड़े बड़े बैनर्स में उन्होंने काम किया, और वो कभी रुकी नहीं, क्योंकि उन्होंने बहुत एक्सपेरिमेंट्स किए हैं। साउथ में उन्होंने काम किया, मराठी में उन्होंने काम किया, और बहुत अच्छे से काम किया। उनके इंटरेस्ट अलग अलग रह चुके हैं। अपने हेल्थ के बारे में उन्होंने इतना ओपनली हमसे कनेक्ट किया है। तो मेरे लिए मुझे लगता है कि बहुत लोग ऐसे होते हैं जो हर एक चीज़ से जूस निकाल के ग्लैमर पाने की कोशिश करते हैं। सोनाली उनमें से एक नहीं है। उन्होंने हमेशा अगले कदम के बारे में सोचा है, और बहुत उनके पूरे पर्सनालिटी में एक बहुत ईज़ और ग्रेस है, जो मुझे बहुत भाता है। थैंक यू। मैं सोनाली में जानना चाहूँगा, सोनाली में क्या पुस्तक हीलिंग का काम करती है? अगर आप किसी तरह से बीमार है, कुछ भी है, क्या पुस्तक हीलिंग का काम करती है? अगर आप अपने एक्सपीरियंस से बता सकते। किताबें आपको एक थॉट प्रोसेस देती है, एक थिंकिंग का प्रोसेस होता है। तो आप जो पढ़ते हो, वही आपके दिमाग में रहता है, वही आप सोचते हो। तो जब आप अच्छा पढ़ोगे और अच्छा लिखा हुआ पढ़ते हो, तो कहीं पे इट हील्स यू, क्योंकि वो आपके मन में रहता है, आपके जहन में रहता है, और आप उसको फील करते रहते हो। तो डेफिनेटली आप किताबें इज़ अ पार्ट ऑफ हीलिंग, नॉट ओनली व्हेन यू आर नॉट वेल, लेकिन जनरली ऑल्सो। मैंने तो हमेशा कहा है कि आपके पास, जैसे मेरे पास, हम लोग जिस फैमिली से आते हैं, हमारे पास ट्रैवलिंग के ऐसे इतने पैसे तो थे नहीं, लेकिन मैं जब बड़ी हो रही थी, मुझे लगा मैंने पूरी दुनिया देखी हुई है, क्योंकि मैंने पूरी दुनिया के बारे में पढ़ा हुआ था। तो किताबें ऐसी जगह है, दैट्स वन प्लेस जहाँ पे आप एक जगह बैठ के आप पूरी दुनिया के बारे में जान सकते हैं। एंड आई थिंक देयर इज़ नो बेटर एजुकेशन एंड नॉलेज देन रीडिंग, क्योंकि एक कहानी बताते हुए आप नए कल्चर्स के बारे में सीखते हो, नए इमोशंस के बारे में सीखते हो। मुझे तो लगता है कई बार अलग अलग सिचुएशंस जो मेरे सामने आई हैं, उनके साथ कैसे डील करें, उसका आंसर मुझे कहीं पे, कभी तो किसी किताब में, किसी कहानी में, पढ़े हुए किसी किरदार ने उसको किस तरह सॉल्व किया, कहीं से वहाँ से इंस्पिरेशन मिल जाता है। सो आई थिंक बुक्स आर द बेस्ट टीचर्स। सोनाली मैम, ये इतना तो साहस का काम, ये पहला श्रोता कौन था जो आपने लिखा था? सो कूल के पहली बुक छपी थी, पहला श्रोता कौन था जिसने आपको मोटिवेट किया? काफ़ी श्रोता थे मेरे, वाचक थे, पूरे महाराष्ट्र के वाचकगण, लेकिन पढ़कर सुनाने की मेरी आदत थोड़ी कम थी। लेकिन मेरे एडिटर जो हैं अल्लाह गोडबोले सर, उनको काफ़ी बार मैंने सुनाया कि क्या आपको लगता है कि ये जो विषय था मेरे मन में, वो अच्छे से उतरा है या नहीं। मुझे लगता है हर एक लेखक लिखता है क्योंकि उन्हें खुद को एक्सप्रेस करने की इच्छा होती है, तो अपेक्षा तो होती है कि ये कोई पढ़े,
लेकिन जब एक्टर्स काम करते हैं, कोई चित्रकार पेंटिंग बनाता है, तो बनाने के वक्त उनको लगता है कि ये बनाना मेरी ज़रूरत है, मुझे एक्सप्रेस होना है। तो बाद में उन्हें प्रेक्षक, दर्शक मिले, वाचक मिले, तो उनका सौभाग्य होता है। लेकिन एक एक्सप्रेशन ऐसा होता ही है कि जो अपने आप में होता है और उसे एक्सप्रेस किए बिना उनकी तसल्ली नहीं होती। वेल एक्चुअली निर्देशक के हिसाब से मैं ज़्यादा नहीं बोलना चाहूँगी, क्योंकि मैं वेट कर रही हूँ कि कभी वो निर्देशक मेरे पास भी आएंगी और मुझे भी एक चांस देंगी, ये मैं वेट कर रही हूँ। लेकिन मैं कहूँगी आई हैव ऑलवेज बीन अ फैन ऑफ हर्स वेर एक्टिंग इज़ कंसर्न। जो जिस तरह से इन्होंने काम किया है, जो इनके रोल्स हैं, आई एम अ ह्यूज फैन। और लिखने का भी आप जैसे बोलो, जो फीडबैक मुझे मिलता है, क्योंकि मैं मराठी कम पढ़ती हूँ, लेकिन आई बाबा मेरे मराठी ही पढ़ते हैं, लोक सत्ता हमारे घर पे आता ही है, सुबह आज भी हमारी उसी से होती है मेरे आई बाबा के घर पे, तो वो पढ़ते हैं। हमेशा उन्होंने कहा कि कितनी छान लिखते, दैट इज़ द वर्ड दैट दे यूज, विच मीन्स दैट कि इतना अच्छा लिखती है, एंड सो दैट इज़ द फीडबैक दैट यू गेट फ्रॉम एवरीबडी, and that is what is the most important and the most satisfying feedback, I would say. Thank you so much. Thank you. एक अहम सवाल ये है, दर्शक इसे बुक को कहाँ ले सकते हैं, कहाँ अगर उनको लेना है? ये किताब हर जगह अवेलेबल है, अमेज़ॉन पे अवेलेबल है, पुस्तकों के सारे किताब घर में, सारे किताबों की दुकानों में है ये किताब, और इसका ट्रांसलेशन भी बहुत जल्द आएगा। Thank you. Thank you for holding you back. Not at all.